नमस्कार, लव अँड जॉयमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत जी रेसिपी शेअर करणार आहे ती रेसिपी म्हणजे चिकन बिर्याणी. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी या ठिकाणी 7 ते 8 कांदे कट करून घेतलेले आहे. कांद्याची आपल्याला मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर मी या ठिकाणी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो कट करून त्याची पेस्ट करून घेणार आहे. टोमॅटोची पेस्ट करून झाल्यानंतर मी आता 1 किलो या ठिकाणी बिर्याणी राईस घेतलेला आहे. बिर्याणी राईस आपल्याला 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि राईस धुवून झाल्यानंतर आपल्याला अर्धा तास तांदूळ भिजत घालायचा आहे. त्यानंतर 2 मोठ्या दालचिनी, 1 ते 2 चमचे शहाजिरे, 30 ते 35 मिरी, 20 ते 25 लवंग, काळी वेलची 1, 7 ते 8 हिरवे वेलदोडे मी या ठिकाणी घेतलेले आहे. आपण याची पावडर बनवून घेऊया. त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये मी तेल छान गरम करून घेतलेले आहे. तेल गरम झाल्यानंतर मी यामध्ये साधारण 2 ते 3 तेजपत्ता घातलेले आहे. लगेचच आपल्याला आपण जी कांद्याची पेस्ट बनवलेली होती ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. कांद्याची पेस्ट घातल्यानंतर आपण चमच्याच्या साहाय्याने छान मिक्स करून घेणार आहोत. कांदा या ठिकाणी आपला भाजत आलेला आहे. तुम्ही पाहू शकता मस्त गुलाबी रंग या ठिकाणी आलेला आहे. आता आपण जी टोमॅटोची प्युरी केलेली होती ती आपण यामध्ये ॲड करणार आहोत. कांदा आणि टोमॅटोची प्युरी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे. टोमॅटोने बिर्याणीला खूपच छान चव येते. तुम्ही पाहू शकता टोमॅटोच्या प्युरीला आता छान उकळी येत आहे. आता मी या ठिकाणी 1 वाटी जिंजर पेस्ट आणि 1 वाटी गार्लिक पेस्ट यामध्ये ॲड करणार आहे. आपल्याला दोन्ही पेस्ट छान मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहेत. जिंजर गार्लिक पेस्ट आपली छान भाजून तयार झालेली आहे. त्यानंतर मी या ठिकाणी 1 वाटी दही यामध्ये घालणार आहे. दह्याने बिर्याणीला खूपच सुंदर चव येते. दही घातल्यानंतर मी आता जो गरम मसाला मगाशी बारीक केलेला होता तो गरम मसाला मी यामध्ये ॲड करणार आहे. मसाला ॲड केल्यानंतर आपल्याला सगळे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे आहे. मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर मी एका भांड्यामध्ये तेल छान गरम करून त्यामध्ये 1 चमचा शहाजिरे, 3 लवंग, 2 हिरवे वेलदोडे, 1 छोट्या आकाराची दालचिनी आणि 3 मिरी घातलेल्या आहेत. त्यानंतर 2 तेजपत्ते घातलेले आहे. आता आपल्याला जिरा राईस बनवून घ्यायचा आहे. आपण जो तांदूळ मगाशी अर्धा तास भिजवलेला होता तो तांदूळ आपण यामध्ये घालणार आहोत. तांदूळ आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचा नाही आहे. अर्धा तांदूळ आपल्याला कच्चाच ठेवायचा आहे. आता या ठिकाणी मी पाणी घातलेले आहे. पाणी ॲड करून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपण चवीनुसार मीठ यामध्ये ॲड करणार आहोत. मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार चवीनुसार घालू शकता. मीठ ॲड केल्यानंतर आता आपण तांदूळ आणि पाणी छान मिक्स करून घेऊया जेणेकरून मीठ एका जागी पडले जाणार नाही. इकडे आपला जिरा राईस अर्धा शिजून होत असताना आपण दुसरीकडे मसाले ॲड करणार आहोत. मी या ठिकाणी 2 चमचे धने पावडर, 2 चमचे गरम मसाला, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 3 चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे चिकन मसाला घेतलेला आहे. मसाला आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता मसाल्याला पाणी सुटत आहे. मी या ठिकाणी चवीनुसार मीठ यामध्ये घातलेले आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ वापरू शकता. या ठिकाणी मी आता मसाला भाजून झाल्यानंतर 1 किलो चिकन घेतलेले आहे. चिकन तुम्ही यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे. मी या ठिकाणी 1 किलो चिकन आणि 1 किलो बिर्याणी राईस वापरलेला आहे. जेवढे तुम्ही चिकन घेता तेवढाच तुम्हाला बिर्याणी राईस देखील वापरायचा आहे. आता मी या ठिकाणी आपण जो बिर्याणी राईस अर्धा शिजवून घेतलेला होता तो आता आपण या चिकनवर घालून घेणार आहोत. आपल्याला हा राईस सगळीकडे एकसारखा पसरवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम आपण मीडियमच ठेवणार आहोत. तांदूळ छान मस्त एकसारखा पसरवून झाल्यानंतर आपण 30 ते 35 मिनिटासाठी यावर झाकण ठेवून देणार आहोत.
30 ते 35 मिनिटे झाल्यानंतर आता आपण पाहू शकतो की आपली बिर्याणी तयार झालेली आहे की नाही. तुम्ही पाहू शकता खूप छान ॲरोमा सुटलेला आहे. मी आता या ठिकाणी एक येल्लो कलर यामध्ये ॲड करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही कलर यामध्ये घालू शकता. कलर टाकून झाल्यानंतर एक 5 मिनिटासाठी आपल्याला परत यावर झाकण ठेवायचे आहे. 5 मिनिटे झालेली आहे. आपण आता झाकण काढून बघणार आहोत. बिर्याणी खूप छान आपली शिजलेली आहे. खूप सुंदर कलर देखील आलेला आहे. मी आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. अशा प्रकारे आपली चिकन बिर्याणी बनवून तयार झालेली आहे. खूपच सुंदर कलर आलेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. आणि जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लिहिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. थँक्यू.